जय हिंद मित्रांनो. एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणता देश हा संयुक्त राष्ट्र जल अधिवेशनात सामील होणारा 53वा देश ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच आयव्हरी कोस्ट हा देश संयुक्त राष्ट्र जल अधिवेशनात सामील होणारा 53वा देश ठरलेला आहे. आणि मित्रांनो, आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की संयुक्त राष्ट्र जल अधिवेशनात सामील होणारा आयव्हरी कोस्ट हा कितवा आफ्रिकन देश ठरला आहे? तर संयुक्त राष्ट्र अधिवेशनात सामील होणारा आयव्हरी कोस्ट हा एकूण 10वा आफ्रिकन देश ठरलेला आहे. हा जो संयुक्त राष्ट्र जल करार आहे हा 17 मार्च 1992 रोजी स्वीकारण्यात आला होता आणि हा करार 9 ऑक्टोबर 1996 पासून लागू झाला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या राईदेव मोईदाम या ऐतिहासिक टेकड्या कोणत्या राज्यात स्थित आहेत? मित्रांनो, आता भारतातील राईदेव मोईदाम या स्थळाला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आला आहे व हे जे स्थळ आहे हे आसाम या राज्यात स्थित आहे. कोणत्या राज्यात? तर लक्षात ठेवा, आता आसाम राज्यातील राईदेव मोईदाम या स्थळाला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आला आहे व जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणारं हे भारताचं एकूण कितवं स्थळ आहे? तर हे भारताचं एकूण 43वं स्थळ आहे. आणि या स्थळाला कोणत्या गटामध्ये समाविष्ट करण्यात आलं? तर सांस्कृतिक या गटामध्ये याला समाविष्ट करण्यात आलं. मित्रांनो, याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं की जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्राचं आयोजन आपल्या भारतामध्ये करण्यात आलं होतं व भारतामध्ये जागतिक वारसा समितीचे सत्र प्रथमच आयोजित करण्यात आलेलं आहे व या सत्रामध्ये भारताने राईदेव मोईदाम या स्थळाचं नामांकन केलं होतं व आता युनेस्कोने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. बरे, राईदेव मोईदाम म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, आसाम राज्यावर अहोम घराण्यांनी राज्य केलेलं आहे आणि हे जे अहोम राज्य घराणे होते यामधील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे पार्थिव दफन करून त्याला टेकडीसारखे करण्यात येत होते व यालाच आता राईदेव मोईदाम असं म्हणतात. हे जे अहोम राज्य आहेत यांनी 13व्या ते 18व्या शतकापर्यंत या दफनभूमीचे बांधकाम केलेलं आहे. आता तुमच्या हे लक्षात आला असेल की राईदेव मोईदाम हे दुसरं काही नसून दफनभूमी आहे व आता या दफनभूमीला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. मित्रांनो, हे झालं 43वं जागतिक वारसा स्थळ. मग या आधीचं जे 42वं जागतिक वारसा स्थळ आहे हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. तर लक्षात ठेवा, 42वं जागतिक वारसा स्थळ म्हणून होयसळ मंदिरांना 2023 मध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. या होयसळ मंदिराबरोबरच 41वे जागतिक वारसा स्थळ म्हणून शांतिनिकेतनला मान्यता देण्यात आली होती. आता इथे हे नोट करून घ्या, सध्या भारतामध्ये 35 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक व 1 मिश्र वारसा स्थळ आहे. आणि जगामध्ये सर्वाधिक वारसा स्थळ असलेला देश कोणता? तर इटली हा जगामध्ये सर्वाधिक वारसा स्थळ असलेला देश आहे. या देशामध्ये एकूण 59 वारसा स्थळ आहेत. इटली नंतर दुसऱ्या क्रमांकावर 57 वारसा स्थळांसह चीन हा देश आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल हे आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाईल? तर आता हे जे दरबार हॉल आहे याचं नाव बदलून याला गणतंत्र मंडप असं नाव देण्यात आलेलं आहे. याबरोबरच अशोक हॉलचे सुद्धा नाव बदलून आता त्याला अशोक मंडप असं नाव देण्यात आलं आहे. आणि मित्रांनो, यापूर्वीच राष्ट्रपती भवनात जे मुघल गार्डन होतं त्याचं नामकरण सुद्धा करण्यात आलं होतं व हे जे मुघल गार्डन आहे हे सध्या कोणत्या नावाने ओळखलं जात आहे? तर अमृत उद्यान या नावाने हे सध्या मुघल गार्डन ओळखलं जात आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, पॅरिसमधील ग्रेवियन म्युझियमद्वारे कस्टमाइज्ड सोन्याची नाणी देऊन खालीलपैकी कोणत्या भारतीय अभिनेत्याला सन्मानित करण्यात आले? तर आता पॅरिसमधील ग्रेवियन म्युझियमने शाहरुख खान यांना कस्टमाइज्ड सोन्याची नाणी देऊन सन्मानित केलेलं आहे व अशा प्रकारे गोल्ड कॉईनने सन्मानित होणारे शाहरुख खान हे भारताचे पहिलेच अभिनेते ठरले आहेत. हे जे ग्रेवियन म्युझियम आहे याची निर्मिती मेणापासून करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक चौथा, खान क्वेस्ट या बहुराष्ट्रीय लष्करी सरावाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर मंगोलिया या देशामध्ये या खान क्वेस्ट बहुराष्ट्रीय लष्करी सरावाचं आयोजन करण्यात येत आहे व भारताद्वारे एक सैन्य तुकडी सुद्धा या खान क्वेस्ट सरावासाठी पाठवण्यात आली आहे. हा जो खान क्वेस्ट सराव आहे हा आजपासून म्हणजे 27 जुलैपासून सुरू होणार असून 9 ऑगस्ट पर्यंत याचं आयोजन मंगोलियातील उलानबटार येथे करण्यात येणार आहे. मित्रांनो, हा सराव जगभरातील लष्करी दलांना एकत्र आणून त्यांची शांतता राखण्याची क्षमता वाढवणे यासाठी आयोजित केला जातो व हा जो लष्करी सराव आहे याची मागील आवृत्ती सुद्धा मंगोलियामध्येच 19 जून ते 2 जुलै 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. बरं, हा सराव प्रथम कधी आयोजित करण्यात आला होता? तर 2003 मध्ये अमेरिका आणि मंगोलिया या दोन देशांनी
द्विपक्षीय कार्यक्रम म्हणून हा सराव सुरू केला होता. त्यानंतर 2006 पासून याला बहुराष्ट्रीय सरावात रूपांतरित करण्यात आला आहे व आता 2024 मध्ये याची 21वी आवृत्ती आयोजित करण्यात येत आहे. बरं, बहुराष्ट्रीय लष्करी सराव म्हणजे काय? तर ज्यामध्ये 2 पेक्षा अधिक देशाचे लष्कर सहभागी असतात त्याला बहुराष्ट्रीय लष्करी सराव असं म्हणतात. ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 5 पहा. खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली? तर आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर सदस्य म्हणून भारताच्या नीता अंबानी यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. नीता अंबानी या प्रथम 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या व त्यावेळेस त्या या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर निवडून येणाऱ्या भारताच्या पहिल्याच महिला ठरल्या होत्या आणि आता 2 वेळा निवडून येणाऱ्या सुद्धा त्या भारताच्या पहिल्याच महिला ठरलेल्या आहेत. बरं, या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय कुठे आहे? तर स्वित्झर्लंडमधील लॉसने येथे या कमिटीचं मुख्यालय आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष हे अजिंक्य नाईक बनले आहेत. भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक मनोलो मार्केज, अमेरिकेतील भारताचे पुढील राजदूत विनय मोहन क्वात्रा, युरोपियन संसदेच्या अध्यक्षा रॉबर्टा मेट्सोला, महारेराच्या अध्यक्षपदी मनोज सोनिक, SBIचे पुढील अध्यक्ष हे चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी असतील, FATFच्या अध्यक्षा एलिसा डी अँडा मद्राजो, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून डॉक्टर सौम्या स्वामीनाथन, तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव या सुजाता सोनिक बनल्या आहेत. प्रश्न क्रमांक 6. भारतात प्रमाणित जिओ कोडेड ॲड्रेसिंग सिस्टीमची स्थापना करण्यासाठी पोस्ट विभागाने कोणाच्या साथीने DigiPinची निर्मिती केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पोस्ट विभागाने IIT हैदराबादच्या साथीने या DigiPinची निर्मिती केली आहे. DigiPinचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. डिजिटल पोस्टल इंडेक्स नंबर असं या DigiPinचं फुल फॉर्म आहे व या DigiPinचं उद्दिष्ट काय असेल तर सार्वजनिक आणि खाजगी सेवांसाठी पत्त्यांचे भौगोलिक स्थान निर्माण करणे व सार्वजनिक सेवा वितरण, आपत्कालीन प्रतिसाद आणि लॉजिस्टिक यांच्या कार्यक्षमता वाढवणे हे या DigiPinचं उद्दिष्ट आहे. आता हा प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या IIT संस्थेने सुपर ज्युपिटर या ग्रहाचा शोध लावला? तर हा जो नवीन सुपर ज्युपिटर ग्रह आहे याचा शोध IIT कानपूरच्या वैज्ञानिकांनी लावला आहे. मित्रांनो, हा नवीन ग्रह प्रोफेसर प्रशांत पाठक यांच्या टीमने शोधला असून हा ग्रह आपल्या सौरमालेतील गुरुग्रहापेक्षा 6 पट मोठा असल्यामुळे याला सुपर ज्युपिटर असं नाव देण्यात आलेलं आहे. हा जो सुपर ज्युपिटर आहे हा आपल्या ताऱ्याची परिक्रमा 200 वर्षात पूर्ण करतो. प्रश्न क्रमांक 9. नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने भारतातील व्हॉइस ओव्हर कलाकारांसाठी द व्हॉइस बॉक्स लॉन्च करण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने द व्हॉइस बॉक्स निर्माण करण्यासाठी नेटफ्लिक्स इंडिया सोबत हा करार केला आहे. हा जो व्हॉइस बॉक्स असेल हा इंग्रजी, हिंदी, मराठी, बंगाली, मल्याळम, तमिळ, तेलुगू, गुजराती यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या व्हॉइस ओव्हर कलाकारांसाठी RPL प्रशिक्षण प्रदान करण्याचं कार्य करेल. आता हा प्रश्न पहा. COFOच्या 27व्या बैठकीचं आयोजन कोठे करण्यात आले? तर आता या COFOची 27वी बैठक ही इटली या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती व ही जी वनीकरणावरील समितीची बैठक आहे ही 22 ते 26 जुलै दरम्यान FAOच्या मुख्यालयात म्हणजेच इटलीमधील रोम येथे पार पडली आहे. आणि मित्रांनो, या 22 ते 26 जुलै दरम्यानच वर्ल्ड फॉरेस्ट वीकचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं व यावेळेसच्या 9व्या वर्ल्ड फॉरेस्ट वीकची थीम काय होती? तर ॲक्सेलरेटिंग फॉरेस्ट सोल्युशन थ्रू इनोव्हेशन अशी यावेळेसच्या 9व्या वर्ल्ड फॉरेस्ट वीकची थीम होती. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. ग्लोबल MDRT रँकिंग 2024 मध्ये प्रथम स्थान कोणी पटकावले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच AIA चीनने या ग्लोबल MDRT रँकिंगमध्ये प्रथम स्थान पटकावलेलं आहे व याच रँकिंगमध्ये भारताच्या टाटा AIAने 6वं स्थान पटकावलेलं आहे. हे MDRT म्हणजे काय? तर ग्लोबल $1 मिलियन राऊंड टेबल असं याचं पूर्ण स्वरूप आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. युरोस्पोर्ट इंडियाने MotoGPसाठी भारताचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणत्या क्रिकेटपटूची नियुक्ती केली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.